नमस्कार. श्री गुरुदेव ज्योतिषालयामध्ये आपले स्वागत. मेष राशीच्या जातकांसाठी जून 2026 हा महिना अत्यंत परिवर्तनशील, धाडसी निर्णयाचा आणि जीवनाला नवीन दिशा घेणारा ठरणार आहे. या महिन्यात ग्रहांची स्थिती तुमच्या मनामध्ये एक वेगळी ऊर्जा निर्माण करणार आहे. अनेक दिवस मनात असलेले विचार आता प्रत्यक्षात उतरण्याची प्रेरणा मिळेल. काही लोकांसाठी हा महिना संघर्षानंतरचे यश घेऊन येईल, तर काहींसाठी हा काळ जीवनातील मोठ्या बदलांची सुरुवात ठरेल. जून महिन्याच्या प्रारंभी तुमच्या मनात अस्वस्थता आणि उत्साह या दोन्ही भावना एकत्र दिसतील. एकीकडे नवीन काहीतरी करण्याची इच्छा असेल, तर दुसरीकडे जुन्या समस्यांचे ओझे जाणवत राहील. पण ग्रहमान असे सूचित करते की या काळात तुमची इच्छाशक्ती खूप मजबूत राहणार आहे. कोणतेही काम पूर्ण करण्यासाठी तुम्ही हट्टाने प्रयत्न कराल आणि त्याचे फळही तुम्हाला मिळेल. महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घरातील वातावरणात काही प्रमाणात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. विशेषतः बोलण्यात कठोरपणा आल्यामुळे जवळच्या व्यक्तींशी गैरसमज वाढू शकतात. त्यामुळे शब्दांचा वापर जपून करणे आवश्यक राहील. तुमच्या राशीवर मंगळाचा प्रभाव अधिक असल्यामुळे राग पटकन येऊ शकतो, पण हाच राग जर योग्य दिशेने वापरला तर तो तुमच्या प्रगतीचे कारण ठरेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना जून महिना नवीन जबाबदाऱ्या देणारा राहील. कार्यालयात तुमचे कामाचे कौतुक होईल. वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर विश्वास दाखवतील. काहींना नवीन प्रोजेक्ट मिळू शकतात. सरकारी नोकरीत असणाऱ्यांसाठी बदली किंवा पदोन्नतीचे संकेत आहेत. ज्या व्यक्ती अनेक दिवसांपासून नोकरी बदलण्याचा विचार करत होत्या, त्यांना या महिन्यात चांगली संधी मिळू शकते. व्यवसाय क्षेत्रात मेष राशीच्या लोकांना मोठ्या प्रमाणावर धावपळ करावी लागू शकते. व्यापार वाढवण्यासाठी प्रवास करावा लागू शकतो. नवीन ग्राहक जोडले जातील. जुन्या व्यवहारामधून लाभ मिळेल. मात्र भागीदारीत सावधगिरी आवश्यक राहील. कोणत्याही व्यक्तीवर अंधविश्वास ठेवू नका. कागदपत्रे व्यवस्थित तपासूनच सही करा. काही लोकांना ऑनलाईन व्यवसायातून चांगला फायदा मिळू शकतो. आर्थिक स्थितीमध्ये हळूहळू सुधारणा दिसून येईल. महिन्याच्या सुरुवातीला खर्च जास्त राहील. घरातील आवश्यक वस्तू, वाहन दुरुस्ती किंवा आरोग्यावर पैसा खर्च होऊ शकतो. पण महिन्याच्या मध्यापासून उत्पन्नाचे नवीन स्रोत तयार होतील. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. काही लोकांना पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतूनच फायदा होईल. जून महिन्यात तुमचे सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. लोक तुमचा सल्ला घेतील. समाजात मान सन्मान वाढण्याची शक्यता आहे. धार्मिक किंवा सामाजिक कार्यक्रमामध्ये सहभाग वाढेल. काही लोकांना नेतृत्वाची संधी मिळेल. राजकारण, समाजकार्य किंवा सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हा काळ विशेष लाभदायक राहील. प्रेम संबंधाच्या बाबतीत हा महिना भावनिक चढ उतार घेऊन येईल. प्रेमात असणाऱ्या व्यक्तींना जोडीदारांकडून अपेक्षा जास्त राहतील. काही वेळा छोट्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो, पण महिन्याच्या उत्तरार्धात गोडवा वाढेल. अविवाहित व्यक्तींना नवीन प्रेम संबंधाची सुरुवात होण्याची शक्यता आहे. विवाह इच्छुकांसाठी चांगले प्रस्ताव येऊ शकतात.
वैवाहिक जीवनात जोडीदाराचे साथ लाभेल. पती पत्नीमध्ये परस्पर समजूत वाढेल. काही लोकांना संतती सुखाची बातमी मिळू शकते. घरात शुभ कार्याचे वातावरण तयार होईल. कुटुंबातील वडीलधाऱ्यांचे आरोग्य मात्र थोडे चिंतेचे कारण ठरू शकते. विद्यार्थ्यांसाठी हा काळ मेहनतीचा आणि यशाचा राहील. अभ्यासात लक्ष केंद्रित होईल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना सकारात्मक परिणाम मिळतील. उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना चांगल्या संधी मिळतील. परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ग्रहस्थिती अनुकूल दिसते. आरोग्याच्या बाबतीत विशेष काळजी घेणे आवश्यक राहील. उष्णतेमुळे शरीरात थकवा जाणवू शकतो. रक्तदाब, डोकेदुखी, डोळ्यांचे त्रास किंवा पोटाशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. आहार योग्य ठेवणे आवश्यक राहील. बाहेरील अन्न टाळावे. नियमित व्यायाम आणि योग फायदेशीर ठरेल. महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात एखादी महत्त्वाची भेट तुमच्या आयुष्यात नवीन बदल घडवू शकते. जुन्या मित्रांची भेट होईल. काही लोकांच्या जीवनात जुने प्रेम पुन्हा परत येण्याची शक्यता आहे. प्रवासाचे योगही दिसतात. धार्मिक स्थळांना भेट देण्याची संधी मिळू शकते. तिसऱ्या आठवड्यात कामाचा तणाव वाढेल. अनेक कामे एकाच वेळी हाताळावी लागतील. मानसिक तणाव जाणवू शकतो. पण या काळात घेतलेले निर्णय भविष्यासाठी फायदेशीर ठरतील. संयम ठेवणे अत्यंत आवश्यक राहील. महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ग्रहस्थिती अत्यंत सकारात्मक होऊ लागेल. आर्थिक लाभ, नवीन संधी, समाजातील प्रतिष्ठा आणि मानसिक समाधान या सर्व गोष्टी अनुभवायला मिळतील. तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. काही लोकांना नवीन घर, वाहन किंवा मोठी वस्तू खरेदी करण्याचा योग येईल. जून 2026मध्ये मेष राशीच्या व्यक्तींनी विशेषतः 3 गोष्टी लक्षात ठेवाव्यात. रागावर नियंत्रण, आर्थिक नियोजन आणि आरोग्याची काळजी. जर या 3 गोष्टीवर लक्ष दिले तर हा महिना जीवनात मोठे यश आणि स्थैर्य देणारा ठरू शकतो. या महिन्यात देवपूजा, दानधर्म आणि सकारात्मक विचार याचा प्रभाव तुमच्या जीवनात चांगले परिणाम निर्माण करू शकतात. विशेषतः मंगळवारी हनुमानाची उपासना केल्याने मानसिक शक्ती वाढेल आणि अडथळे दूर होतील. जून महिन्यात मेष राशीत कोणते शुभ संकेत आहेत? त्यांचा शुभ रंग आहे लाल, केसरी. शुभ अंक आहे 1 आणि 9. शुभ दिवस आहे मंगळवार आणि रविवार. शुभ दिशा आहे पूर्व. शुभ रत्न आहे मुंगा. काही विशेष करावयाचे उपाय: दररोज सकाळी सूर्याला जल अर्पण करा आणि ओम घृणी सूर्याय नमः या मंत्राचा जप करा. मंगळवारी गरिबांना लाल वस्तू दान करा. त्यामुळे आर्थिक अडथळे कमी होतील आणि भाग्याची साथ लाभेल. मित्रहो, गुरुदेव ज्योतिषालयातर्फे सर्व राशीच्या बंधू भगिनींना हे नम्र आवाहन करण्यात येत आहे की ज्योतिष हे केवळ भविष्य सांगण्याचे साधन नसून जीवनाला योग्य दिशा देणारे एक पवित्र शास्त्र आहे. ग्रह, नक्षत्रे व राशी हे आपल्या कर्माचे सूचक आहेत. त्यांच्यावर अंधविश्वास न ठेवता श्रद्धा, संयम व सदाचार याचा मार्ग अवलंबावा. जीवनातील सुखदुःख, लाभहानी, यश अपयश हे आपल्या पूर्वकर्मांचे फल असून ग्रह त्यांची वेळ दर्शवितात. त्यामुळे संकटांच्या काळात खचून न जाता धैर्य धरावे आणि अनुकूल काळात
अहंकार न धरता कृतज्ञ राहावे. ईश्वरावर श्रद्धा ठेवून गुरुजनांचा सन्मान करून आणि सत्कर्माचा मार्ग स्वीकारल्यास कोणतेही ग्रहदोष आपले नुकसान करू शकत नाहीत. गुरुदेव ज्योतिषालय हे कोणत्याही भीतीचे किंवा अंधश्रद्धेचे प्रचारक नसून सत्य, सेवा आणि मार्गदर्शन यावर विश्वास ठेवणारे केंद्र आहे. येथे सांगितलेले उपाय हे मनःशांती, आत्मविश्वास आणि सकारात्मकतेसाठी आहेत. प्रत्येकाने आपल्या बुद्धीचा, विवेकाचा व अनुभवाचा उपयोग करून जीवन मार्ग ठरवावा. सर्वांनी आरोग्य, कुटुंब, कर्तव्य आणि मानवतेचा विचार प्रथम करावा. दान, सेवा, जप, संयम व सद्विचार यामुळे जीवन निश्चितच मंगलमय होते. गुरुदेव ज्योतिषालयातर्फे सर्वांना ही सदिच्छा व आशीर्वाद. धन्यवाद.